नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वीच्या इतिहासाची साधने या धड्याखालील प्रश्नोत्तरे पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। स्वाध्यायातील पहिला प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। यातील पहिलं विधान आहे, इतिहासाच्या साधनांमधील टिंबटिंब साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत। पर्याय आहेत लिखित, मौखिक, भौतिक आणि दृकश्राव्य। यातील योग्य पर्याय आहे दृकश्राव्य। दुसरं विधान आहे, पुण्यातील टिंबटिंब या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते। पर्याय आहेत आगाखान पॅलेस, साबरमती आश्रम, सेल्युलर जेल आणि लक्ष्मी विलास पॅलेस। यातील योग्य पर्याय आहे आगाखान पॅलेस। तिसरं विधान आहे, 20व्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजे टिंबटिंब होय। पर्याय आहेत पोवाडा, छायाचित्र, मुलाखती आणि चित्रपट। यातील योग्य पर्याय आहे चित्रपट। स्वाध्यायातील दुसरा प्रश्न आहे, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा। यातील पहिलं विधान आहे, ब्रिटिश काळात वृत्तपत्रे सामाजिक प्रबोधनाची साधने म्हणूनही काम करत होती। उत्तर, ज्ञानोदय, दीनबंधू, अमृत बझार पत्रिका अशा ब्रिटिशकालीन वृत्तपत्रांमधून सामाजिक घडामोडींची माहिती मिळते। विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी निबंधमाला या मासिकातून, तर लोकहितवादी उर्फ गोपाळ हरी देशमुख यांनी प्रभाकर या साप्ताहिकातून विविध सामाजिक विषयांवर भाष्य केले। बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक व बहिष्कृत भारत या वृत्तपत्रांच्या माध्यमातून दलित वर्गाच्या प्रबोधनासाठी लिखाण केले। यावरून ब्रिटिश काळात वृत्तपत्रे सामाजिक प्रबोधनाची साधने म्हणूनही काम करत होती हे समजते। दुसरं विधान आहे, चित्रफिती या आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात अतिशय विश्वसनीय साधने मानली जातात। उत्तर, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील दांडी यात्रा, मिठाचा सत्याग्रह, चले जाव आंदोलन यांसारख्या ऐतिहासिक प्रसंगांच्या ध्वनी चित्रफिती आजही आपल्याला पाहायला मिळतात। चित्रफितींमुळे इतिहासात घडलेल्या घटना, त्यातील व्यक्ती, ठिकाणे, नेत्यांची भाषणे हे जसेच्या तसे आपल्याला पाहायला मिळते। म्हणून चित्रफिती या आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात अतिशय विश्वसनीय साधने मानली जातात। स्वाध्यायातील तिसरा प्रश्न आहे, टिपा लिहा। यातील पहिली टीप लिहायची आहे छायाचित्रांवर। उत्तर, छायाचित्रे ही आधुनिक भारताच्या इतिहासाची दृक स्वरूपाची साधने आहेत। छायाचित्रण कलेचा शोध लागल्यानंतर विविध व्यक्ती, घटना, त्याचप्रमाणे वस्तू व वास्तू यांची छायाचित्रे काढण्यात येऊ लागली। या छायाचित्रांमधून आपणास व्यक्ती तसेच प्रसंग जसे होते किंवा घडले त्यांची दृश्य स्वरूपात माहिती मिळते। मध्ययुगीन काळातील व्यक्ती कशा दिसत होत्या किंवा घटना कशा घडल्या यांची चित्रे उपलब्ध आहेत। परंतु सदर चित्रे किती विश्वसनीय आहेत याबाबत प्रश्न उपस्थित केले जातात। त्या तुलनेत छायाचित्रे ही अधिक विश्वसनीय मानली जातात। दुसरी टीप लिहायची आहे वस्तू संग्रहालये आणि इतिहास या मुद्द्यावर। उत्तर, इतिहासाच्या अभ्यासासाठी वस्तू संग्रहालयांमधून विविध वस्तू, चित्रे, छायाचित्रे यांसारख्या विविध गोष्टींचे जतन केलेले असते। पुण्यातील आगाखान पॅलेस येथील गांधी स्मारक संग्रहालयात आपणास महात्मा गांधींच्या वापरातील अनेक वस्तू, कागदपत्रे पाहावयास मिळतात। टिपा लिहा मधील तिसरा मुद्दा आहे श्राव्य साधने। उत्तर, ध्वनिमुद्रिते किंवा रेकॉर्ड्स ही इतिहासाची श्राव्य स्वरूपाची साधने आहेत। आधुनिक काळात नेत्यांनी किंवा महत्त्वाच्या व्यक्तींनी केलेली भाषणे, गीते ध्वनिमुद्रित स्वरूपात उपलब्ध आहेत। त्यांचा वापर इतिहासाची साधने म्हणून केला जाऊ शकतो। उदाहरणार्थ, स्वतः रवींद्रनाथ टागोरांनी गायलेले जन गण मन हे राष्ट्रगीत किंवा सुभाषचंद्र बोस यांचे भाषण यांचा वापर आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात श्राव्य साधने म्हणून करता येतो। स्वाध्यायातील चौथा प्रश्न आहे, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा। यात मध्यभागी लिहिलेले आहे भौतिक साधने। या चित्रात वेगवेगळी भौतिक साधने लिहायची आहेत। यामध्ये इमारती, वास्तू, पुतळे, स्मारके, नाणी, नोटा, वस्तू संग्रहालये,
अशी भौतिक साधने दाखवता येतील। या स्वाध्यायातील शेवटचा भाग आहे उपक्रमाचा। यातील पहिला उपक्रम आहे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील विविध घटनांच्या छायाचित्रांचा आंतरजालाच्या साहाय्याने संग्रह करा। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या स्मार्टफोनमधील गुगल ॲपमध्ये जा, त्यात पिक्चर्स ऑफ इंडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स असे सर्च करा। यात तुम्हाला भारतीय स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित अनेक छायाचित्रे मिळतील। ती डाउनलोड करून त्या छायाचित्रांविषयी वर्ग शिक्षकांबरोबर चर्चा करा। दुसरा उपक्रम आहे स्वातंत्र्य लढ्यातील प्रसिद्ध नेते आणि त्यांची चरित्रे यांविषयी माहिती मिळवून त्यांचे वाचन करा। तुमच्या शाळेत किंवा तुमच्या गावातील शहरातील वाचनालयात स्वातंत्र्य लढ्यातील महात्मा गांधी, पंडित नेहरू, ॲनी बेझंट, भगतसिंग अशा अनेक नेत्यांची चरित्रे वाचायला मिळतील। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओत आपण इतिहासाची साधने या पाठाखालील सर्व प्रश्नोत्तरे पूर्ण केलेली आहेत। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर आता भेटूया पुढील पाठाचा स्वाध्याय सोडवण्यासाठी। धन्यवाद।